परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवार जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी जेवढा जास्त वेळ प्रचार करतात तेवढा जास्त प्रचार करताना दिसत आहेत। संजय जाधव जे आहेत ते ग्रामीण भागात सकाळपासून फिरत आहेत। सर काय सांगाल, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा? आज प्रचाराचा शेवटचा दिवस जरी असला तरी जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचं काम करतोय। लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे, लोकांमध्ये खूप स्पिरिट आहे आणि ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला ह्या ठिकाणी निवडून देणार आहेत ह्या माझ्या मनात कुठलाही शंका नाही आहे आणि विक्रमी मतानं आपण ह्या ठिकाणी निवडून येऊ। कारण शेवटी सरकारनं आजपर्यंत जी केलेली कामं आहेत, जी काही दिलेले वचनं होती, एकाही वचनाची पूर्तता या ठिकाणी ह्या सरकारनं केली नाही। म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, युवकांमध्ये असंतोष आहे, नोकरदार वर्गामध्ये असंतोष आहे आणि म्हणून लोक या ठिकाणी सरकारच्या विरोधी भूमिकेला मतदानाची मदत करणार आहे। मागच्या महिनाभरापासून प्रचार करतायत, काय जाणवतंय, काय वातावरण एकूण पूर्ण मतदारसंघामध्ये? एकूण पूर्ण मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। लोकांच्या मनामध्ये असंतोष या सरकारच्या विरोधात असण्याचं कारण अशी की सरकारनं दिलेली कर्जमाफीची मुख्य देवेंद्र फडणवीसांनी दिलेली घोषणा असतात ती हवेत विरघळली। त्याचबरोबर आता खताचे भाव असतील, गॅस सिलेंडरचे भाव असतील, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारं सरकार असेल, त्यांच्या मालाला भावाचा विषय असेल, काळं धन आणण्याचा विषय असेल, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकण्याचा विषय असेल, अनेक विषय असे आहेत की ज्या विषयाला धरून शेतकरी हवाल दिला। आज सोयाबीनचे भाव, आज कापसाचे भाव, शेतकऱ्याला कुठेही समाधानकारक भाव मिळत नाही। आज 3-3 वर्षापासून शेतकऱ्याच्या घरामध्ये सोयाबीन पडलेलं आहे, 4000चा भाव आहे सोयाबीनला। त्यामुळे लोक इतके हवालदिल झालेले आहेत की ते भाजपचं नाव सुद्धा काढू देत नाहीत, एवढी वाईट परिस्थिती ह्या राज्यामध्ये आहे। या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये बघितलं वैयक्तिक खूप टीका करण्यात आली तुमच्यावर सुद्धा, तर एकूण कसं बघताय या सगळ्या गोष्टी? साहेब, मी निवडणुकीमध्ये त्या गोष्टीकडे लक्ष देत नसतो। विरोधकाला माझ्यावर आरोप करायला कुठलीही जागा नाहीये। मी वारकरी संप्रदायामधला आहे, माझा हा अध्यात्माशी नाळ आहे। मी गेल्या 27 वर्षापासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतो। मी सतत चांगले धार्मिक उपक्रम राबवत असतो, समाजाच्या सेवेमध्ये 24 तास असतो। मग शिवीला असेल, कुठला असेल, काही अडचण आली तर लोक मला रात्री 2ला जरी फोन केला तर मी त्याच्याकडे अवेलेबल असतो। त्यामुळे लोकांची श्रद्धा माझ्याप्रती आहे, सहानुभूती आहे, त्यामुळे काय गैरसमजाचं काही कारण नाही। आता वैयक्तिक आरोप करणाऱ्याला माझी एवढी हात जोडून विनंती आहे की बाबा फक्त 1% तरी फक्त पुरावा दे, असं मी तू म्हणशील ते स्वीकारतो, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे। महादेव जानकर म्हणतात 3.5 लाखांनी मी निवडून येतो। आता महादेव जानकरला 3.5 लाख मतं पडले तरी बकळ झालं, निवडून यायचं दूरच राहिलं। विजय निश्चित आहे तुमचा? विजय निश्चित आहे, 100%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।